ईश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, मंगलमूर्ती रामलिंग चौंडेश्वरी माता की, पवनसूत हनुमान, श्री संत सुदाम बाबा महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय। ओम नमो जियाद्याम वेद प्रतिपाद्याम, जय जय सो संविद्याम आत्मरूपाम, देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशो, मणे निवृत्तिदासो अवधारी जोजी, आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारजा विश्वमोहिनी, नमिली मिया मज हृदय सद्गुरु, जिने तारिलो हा संसार पुरू, मनोन विशेष अत्यादरो विवेकावरी, मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरणा श्री गुरूंचे। पै संख्याची या सिद्धांती, प्रकृती जे महामती, तेची येते प्रस्तुती अव्यक्त गा। ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, संत सम्राट श्री ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीच्या या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञाबद्दल आपला विचार मांडत असताना आपण गेल्या काही दिवसापासून ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये 13वा अध्याय आणि त्या 13व्या अध्यायातील क्षेत्राबद्दलची सुरुवात। क्षेत्र म्हणजे हा देह, याचा मालक कोण आहे, याची उत्पत्ती कशी झाली, सर्व विचार आपण गेल्या काही अनेक दिवसापासून करत आहोत। अनेकांचे मतं आपण श्रवण केलेले आहेत। आता ज्ञानोबा राय 35 तत्वाच्या द्वारे या क्षेत्राबद्दल बोलत आहेत। मौलींनी क्षेत्राबद्दल बोलत असताना 35 तत्व कोणते हे पृथक वेगळे वेगळे आपल्याला सांगितलेले आहेत। पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, आता अव्यक्त। पंचमहाभूत सांगितले, नंतर अहंकार सांगितला, बुद्धी सांगितली, आता अव्यक्त। आता अव्यक्त याबद्दल मौली म्हणतात, पै संख्याची या सिद्धांती, प्रकृती जे महामती, तीची येते प्रस्तुती अव्यक्त गा। चिंतनात जरी ज्ञानाचा विषय असला तरी आपल्या अंतःकरणातली भगवंताबद्दलची सगुण साकार रूपाची आवड कमी होऊ नये, आपली भक्ती वाढती असावी, भक्तीला कधी विसरायचं नाही। नाथ महाराजांनी भागवतामध्ये 14व्या अध्यायामध्ये भक्तीचं महिमान सांगत असताना भगवंतानी आपली आवड उद्धवाला व्यक्त केली। उद्धवा, मला भक्त आणि भक्ती किती प्रिय आहे
हे मला माझ्या वाणीने सांगता येत नाही, वाचेमध्ये आणता येत नाही. इतका मला भक्त आवडतो, इतकी मला भक्ती आवडते. मग कोणता भक्त आवडतो असा प्रश्न पडेल ना, का सगळेच भक्त आवडतात? तर उत्तर मार्मिक दिलं, मला सर्वच भक्त आवडतात, पण कृपा मात्र, प्रियता मात्र जसा भाव असेल त्याप्रमाणे करतो. तुमच्या अंतःकरणात जसा भाव असेल, जशी श्रद्धा असेल, त्याप्रमाणे मी त्याला प्रिय करतो. तो मला प्रिय आहे. जसा भाव तसा देव. देवाची कृपा कशी? आपल्या भावावर अवलंबून आहे. आपल्या अंतःकरणातला जो भाव आहे, जी शुद्ध आहे, शुद्धीला फार महत्त्व आहे महाराज. आपण अध्यात्म चिंतन ऐकत आहोत, ज्ञानाची प्रक्रिया आहे, ज्ञानकांड आहे, तरीही भक्तीला विसरायचं नाही, सगुण साकार रूपाला विसरायचं नाही. आपल्या अंतःकरणामध्ये, कृतीमध्ये सगुण साकार रूपाची भगवंताची भक्ती ही वाढती असावी. उत्तर नामचिंतनाची साधना सर्वांनी करावी. सगळ्यात मोठा पर्याय महाराज, अनुभवसुद्धा आहेत, अनेकांचे अनुभव आहेत. नामचिंतनाच्या साधनाने काय साध्य होत नाही. जरी मुक्त असलो तरीही, जीवनमुक्ती अवस्था मिळाली तरीही भक्तीला असं आपण उपेक्षित करता कामा नये. उपेक्षित करावी इतकी भक्ती साधी नाही. सांगायचा भाव, गेल्या काही दिवसापासून आपण या ज्ञानकांडामध्ये क्षत्रसंबंधाने अनेक तत्वांचा, अनेक प्रक्रियेचा विचार करत आहोत. हा देह आणि या देहामध्ये कोणते कोणते घटक आहेत याचा विचार सांगत असताना माऊली म्हणले, पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, आता अव्यक्त. अव्यक्ताबद्दल बोलताना माऊली म्हणतात, पै संख्याची या सिद्धांती प्रकृती जे महामती, तेची येते प्रस्तुती अव्यक्त गा. सांख्ययोग, सांख्यशास्त्रकार कपिल महामुनी, कपिल भगवान संख्याचे कर्ते आहेत. संख्यमत जे ग्राह्य आहे, 6 शास्त्रकारापैकी संख्यांचं मत हे ग्राह्य आहे, घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. मग त्या संख्यांच्या मतामध्ये जी प्रकृती आहे, जिला प्रकृती म्हणतात, त्या प्रकृतीलाच इथं प्रस्तुत प्रकरणामध्ये, प्रस्तुत सिद्धांतामध्ये ज्ञानोबरायांनी अव्यक्त असं म्हटलेलं आहे. अव्यक्त म्हणजे कोण? प्रकृती. प्रकृती म्हणजे कोण? अव्यक्त. सिद्धांतांनी, सांख्यांनी प्रकृती मानली तर ज्ञानोबराय अव्यक्त मानतात. पण ती अव्यक्त म्हणजे काय? अव्यक्त म्हणजे काय? माऊली म्हणतात, आणि सांख्ययोग मते प्रकृती परिस्विली तुते, आईसी दोही परी जेथे विवंचिली. हे बुद्धिमान अर्जुना, आणि सांख्ययोग मते, सांख्यांच्या योगांच्या मताने जे सांख्ययोगी आहेत, कपिल महामुनी आहेत, आणि योग पातंजल योग त्यांचाही मत ग्राह्य केलेलं आहे, पातंजलीचं. तर मग
योगशास्त्रकार पातंजली आणि सांख्यशास्त्रकार कपिल भगवान. अर्जुना, सांख्य योग मते, योगाबद्दल आणि सांख्याबद्दल दोघांच्या मताचा विचार, दोघांच्या मताने प्रकृतीचं स्वरूप कसं आहे हे तुला पाठीमागं सांगितलेलं आहे. प्रकृती परिस्विली तुते. आणि माऊली म्हणतात, म्हणजे भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतात, अर्जुना, तुला मी सांख्यशास्त्र आणि योगशास्त्र दोघांच्या मतामध्ये प्रकृतीचं काय स्वरूप आहे पाठीमागं आपण ऐकलं आहे. भगवान म्हणतात तुला सांगितलं आहे. आपण ऐकलं आहे का? ऐकलं ना आपण? सांख्यशास्त्र, योगशास्त्र त्यांच्या सिद्धांताने, त्यांच्या मताने, त्यांच्या अनुभवामध्ये प्रकृती म्हणजे काय, डबल असं पुन्हा पाठीमागं जायचं, पुन्हा पुढे यायचं. फक्त ऐकलंय. जिथं माऊली म्हणतात भगवंतानी पाठीमागं सांगितलंय अर्जुनाला, आपणही ऐकलंय. आणि हे तुला मागं ऐकविले आहे. आणि ज्या 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृती, 2 प्रकारच्या प्रकृतीचं विवेचन केलं आहे. ऐकलं आपण? 7वा अध्याय पेशलय मायेबद्दल बोलताना. माया म्हणजे कोण? प्रकृती. पराप्रकृती आणि अपराप्रकृती. आता पराप्रकृती काय, अपराप्रकृती काय याचा सविस्तर विचार करायचा असला तर आपण करू शकतो, पर पाठीमागं झालेला विषय आहे. तर ज्ञानोबरायांनी आता अव्यक्त या शब्दाबद्दल बोलताना, अव्यक्त म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीचे 2 प्रकार, एक पराप्रकृती, एक अपराप्रकृती. मग इथं आता प्रस्तुत चिंतनामध्ये माऊली म्हणतात, तेथ दुजी जे जीवदशा ती नावगा विरेशाम एक अव्यक्तायसा पर्यावहा. दुसरी जी प्रकृती सांगितली, दुसरी अर्जुना, त्या 2 प्रकृतीपैकी दुसरी जी जीवदशा, जीवदशा नावाची पराप्रकृती आहे, तिला इथं अव्यक्त असं पर्याय दिला आहे. जरी नाही कळालं किंवा पराप्रकृती म्हणजे काय, अपराप्रकृती म्हणजे काय, तरीही एवढं काय आपल्याला असं कळलंच पाहिजे, उलगडा झालाच पाहिजे एवढं काय असणार नाही. कारण प्रकृतीच्याही उलगडेमध्ये किंवा ज्ञानामध्ये जर नाही समजलं तर भगवान परमात्मा ब्रह्मस्वरूपाने कसा आहे, ब्रह्मतत्व कळालं का झालंच. शास्त्राचा नियम आहे, एकतर अस्तर मुक्त होण्याकरता, ब्रह्म अनुभव येण्याकरता, मोक्ष प्राप्त करण्याकरता एक तर प्रकृती कळावी, नाही तर ब्रह्मचं स्वरूप कळावं. ब्रह्म कळालं आपोआप प्रकृतीचा असर लोप होतो, प्रकृतीचा बाध होतो. आणि प्रकृती कळाली शिल्लक कोण राहतो? ब्रह्मस्वरूपाने परमात्मा राहतो. जसं आपण जर एखादं धान्य उपनायला घेतलं सुपामध्ये, तर ते पाकडत असताना एकतर पाकडताना जे घनवट आहे शिल्लक राहतं आणि जे फलकट आहे ते उडून जातं. मग फलकट म्हणजे प्रकृती, ती त्यागली, खाली कोण उरलं?
घनवट म्हणजे परमात्मा उरला. तुम्ही परमात्म्याबद्दल जरी विचार केला तरी प्रकृतीचा बाधच आहे. आणि प्रकृती जरी बघितली तर परमात्मा शिल्लकच आहे. कुठल्याही संबंधाने विचार करा, शिल्लक कोण आहे? ज्ञान कोणाचं आहे? परमात्म्याचंच आहे. म्हणजे प्रकृती कळालीच पाहिजे असं एवढं काही आपल्याला डोक्यात घ्यायची गरज नाही. नाहीतरी मायेचं स्वरूप कळण्याजोगं नाही. ज्ञानोबरायांनी या मायेबद्दल बोलताना ब्रह्मही नाही आया, ब्रह्मदेवालाही न कळणारी, न समजणारी, मोहित करणारी ही माया आहे. जिथं ब्रह्मदेवालाही मोहित करते मग आपल्याला सहज कळणार आहे का? बरं, मायेबद्दल काय बोलता, काय सांगता, काय विचार आहे? जिला स्वरूपच नाही. हो, ही अघटित घटना करणारी माया आहे. ही माया अघटित घटना दाखवते, सर्वांना मोहित करते. आणि त्या मायेला पार करायचं असेल तर एवढं सोपं काम नाही. स्वतःच्या बळावर तर नाहीच. किती जरी बलवान असला तरीही मी म्हणणारा असला तरीही या मायेला तरुण जाणं इतकं सोपं नाही. इतकं म्हणजे सोपं नाहीच, अत्यंत कठीण आहे. मौलींनी असणारं 7व्या अध्यायामध्ये या माया नदीचं उल्लंघन करताना, तरुण जाण्याचा मार्ग दाखवत असताना, हा भवसिंधू भवसागर तरताना जे स्वयबुद्धीने, स्वतःच्या मताने, स्वतःच्या बळावर तरुण जाण्याकरता निघाले, ते कुठं कुठं अडकले, कुठं कुठं फसले, सविस्तर वर्णन केले. अर्थ एकच निघतो की माया नदी, भवसागर तरुण जाण्याकरता स्वतःचं बळ कामाला लागत नाही, म्हणजे माया कळत नाही. माया कळणारच नाही. कशी आहे माया? अहो, या मायेने सगळ्या विश्वाला बोलविलं, आमच्या परमात्म्यावर झाकण टाकलं, अशी ही माया. परमात्म्याचा आश्रय घेतला आणि परमात्म्याला विषय केलं. स्व आश्रया आणि स्वविषया. अगोदर आश्रय करणं म्हणजे निर्माण झाली परमात्म्यापासूनच. निर्माण झाली का मानायची? निर्माण झालीच नाही, फक्त मानली, पण तरीही संगती करता परमात्म्यापासून ही माया प्रगट झाली. आणि त्या मायेने ज्याच्यापासून प्रगट झाली त्याच परमात्म्याला विषय केलं. त्याला उदाहरण दिलं शास्त्राने. आपल्या डोळ्यामध्ये जो पडदा येतो, तो पडदा कसा येतो? आपल्याच डोळ्यातल्या पाण्याने डोळ्यावर पडदा येतो. पाणी कुठलं आहे? आपल्याच डोळ्यातलं आहे. आणि त्या डोळ्याने, त्या पाण्याने आपल्या डोळ्यावर, आपल्या दृष्टीवर पडदा आणला का नाही? तसं ही माया भगवंताच्याच पासून निर्माण झाली, प्रगट झाली आणि परमात्म्याला विषय केलं, झाकून टाकलं परमात्म्याला आणि सत्ता घेतली परमात्म्याची. परमात्म्याच्या सत्तेने या विश्वाची निर्मिती केली. म्हणून तर परिणामवाद हा प्रकृतीचा आहे. परिणामवाद त्यांनी परिणाम मानला आहे. आणि परिणामवाद हा ग्राह्य नाही, स्वीकारलेला नाही. परमात्म्याचा परिणाम होत नसतो. परमात्म्याचं विवर्त आणि मायेचा परिणाम आहे. मायेमध्ये बदल आहे. मायेचा परिणाम आणि परमात्म्याचं विवर्त, ते हे जग. मायेमध्ये बदल आहे. आणि माया म्हणजे जेवढं जेवढं विश्व आकाराला आलंय सर्व माया.
जे व्यक्त रूपाला आपल्याला अनुभवाला येतं, प्रत्यक्ष अनुभवाने जाणतो, सगळे 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 आकार, सगळी मायाच आहे. आणि माया नाव आणि रूपाने आहे. नाव आणि रूप मायेचं आहे, म्हणतो मायेचा परिणाम. अस्ति भाती प्रिय रूपाने परमात्मा आहे, ज्यामध्ये बदल नाही. परमात्म्याचं विवर्त आहे. विवर्त म्हणजे विवर्तवादामध्ये परमात्म्याला जग रूपाने येण्याकरता आपल्या मूळ स्वरूपाला न त्यागता तिथंही आणि इथंही न धक्का लागता जग रूपाने अनुभवाला येणं, त्याचं नाव विवर्तवाद. विवर्तवादामध्ये सुवर्ण अलंकार हा दृष्टांत नाही घेता येत. जरी सोनं असलं तरी त्याला घडमुड आलीच ना, तेही चालत नाही. मग रज्जू सर्पाकार चालतंय. त्या रज्जूला सर्प भासण्याकरता काय करावं लागलं? काहीच करावं नाही. आहे त्या स्थितीमध्ये त्या रज्जूवर सर्पाचं भान झालं. तसं या मायेमुळं, संधीमुळं, माया म्हणजे अज्ञान, अज्ञानामुळं आम्हाला रज्जूचं अज्ञान आणि त्या अज्ञानामुळं त्या रज्जूवर सर्पाचं भान झालं. सर्प भासला कोणामुळं? अज्ञानामुळं. कोणाच्या? रज्जूच्या. सर्पाचं भान झालं. सर्प जो भासला कोणामुळं भासला? अज्ञानामुळं भासला. आम्हाला पूर्ण त्या रज्जूचं ज्ञान नव्हतं. जेव्हा प्रकाश आणला रज्जूचं ज्ञान झालं. ज्ञान कोणाचं झालं? रज्जूचं. सर्पाचं ज्ञान झालं नाही. जे ज्ञान झालं ते रज्जूचं आहे. ते काय? रज्जूचं आहे. मग रज्जूचं ज्ञान झाल्यावर आपोआप जो सर्पाचा भ्रम झाला होता तो गेला. कुठं गेला? ज्या रज्जूवर भासला होता तिथंच गेला. आद्यस्थाची निवृत्ती आदिष्ठान स्वरूप असते. आद्यस्थ म्हणजे हे जगत आहे, हे माया आहे आद्यस्थ म्हणजे. आणि आद्यस्थाची निवृत्ती आदिष्ठान स्वरूपच असते. आदिष्ठानावरच ते आद्यस्थ निर्माण झालं आणि आदिष्ठानाचं ज्ञान झालं की आद्यस्थ मावळलं म्हणजे आदिष्ठान स्वरूप झालं. तर सांगायचा भाव, अशी ही प्रकृती, अशी ही माया आपल्या डोक्याच्या पलीकडं. आपण किती तिला नाही म्हणा, किती नाही म्हणा, हो ती माया अशी की सामान्य माणसाला काहीच करत नाही. पण जे माया नाही असं म्हणतात ना, ती बरोबर त्याला गुंग येते. ही प्रबळ आहे माया. असो तर ही माया पराप्रकृती आणि अपराप्रकृती या संबंधाने 7व्या अध्यायामध्ये आपण ऐकलेले आहे. प्रस्तुत चिंतनामध्ये, प्रस्तुत ओळीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, तेत दुजी जे जीवदशा ते नावगा विरेशा. ज्या जीवदशेने हे विरेशा अर्जुना, जिथं जीवदशेला दुसरी प्रकृती म्हणजे परा आणि अपरा, इथं सांगितलं पराप्रकृती म्हणजे जीवदशा. ज्याचं नाव आहे ना पराप्रकृतीला, तर पराप्रकृती म्हणजे जीवदशा. आणि त्याच जीवदशेला इथं येत अव्यक्त आईसा पर्यावहा, तिला इथं च्या जीवदशेला पराप्रकृतीला अव्यक्त असं म्हणतात. तरी पाहलिया रजनीम तारा लोपती गगनीम का हरपे अस्तमानी भूतक्रिया. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. माऊलींचे दृष्टांत अत्यंत समर्पक, सिद्धांताला बळकटी देणारे, सिद्धांत समजण्याकरता सोपे. माऊली काय म्हणले? आपण जर दिवसा बघितलं तर
दिवसा जर बघितलं, दिवसा म्हणजे आता सूर्य भगवान प्रगट झाले, उदयाला आले, आणि सूर्य भगवान उदयाला आल्यानंतर, उजळल्यानंतर, प्रकाश झाल्यानंतर रात्र आणि त्या रात्रीमध्ये दिसणारे तारे, रात्र आणि रात्री दिसणारे तारे, जशा आकाशामध्ये लोपतात, अदृश्य होतात. आता बघा बरं, सूर्य भगवान प्रगट झालेत, रात्र आहे का? रात्र कुठे गेली? कुठे गेली? रात्र कुठे गेली? म्हणजे गेली, रात्र गेली नाही, तिचा लोप झाला, ती लपली, तिचा प्रभाव कमी झाला. ती गेली नाही, ती आहेच आहे, फक्त तिचा प्रभाव कमी झाला. प्रकाशाने रात्रीचा प्रभाव कमी होतो. रात्र आहेच आहे, फक्त प्रकाशामुळं तिचा लोप झाला, ती लोपली काय आणि लपली काय, तिचा प्रभाव कमी झाला. तारा अजूनही आहेत, तारा गेले नाहीत. तारा म्हणजे तारामंडळ, चांदण्या, हे गेले का? आहेतच ना त्या, फक्त लोप पावल्या. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने, प्रखर प्रकाशाने त्यांचा प्रकाश कमी झाला. कमी म्हणजे त्यांची शक्ती प्रकाशमानाची फार कमी पडली. सूर्यप्रकाशाच्या तुलनेत ते लोप पावतात, दिसत नाहीत. रात्र बी आहे आणि तारा बी आहेत. फक्त सूर्यप्रकाशाच्या प्रखर किरणाने, सूर्यप्रकाशाच्या प्रकाशाने त्यांना अदृश्यपणा आला. सूर्याच्या प्रकाशाने ते लोप पावले. किंवा सूर्य मावळल्यानंतर रात्र झाली की सगळे पशुपक्षी आपल्या हालचाली बंद करतात. सूर्य मावळला की सगळे पक्षी झोपले, फिरत नाहीत आपल्यावाने. माणसं रात्र बघत नाहीत आणि दिवस बघत नाहीत, सारखा प्रवास सुरूच आहे. तुम्ही हायवेला बघा, सारखं सुरूच आहे ना, बंद नाहीच, रात्रभर व्यवहारच आहे. पण पशुपक्षी बघा, सूर्य मावळला रे मावळला, आपला प्रवास बंद, निवांत झोपणार. जेवण नाही. जेवण कधी? सूर्य भगवान आहेत तोपर्यंतच. सूर्य मावळायच्या आत माणसाने जेवण करावं, उत्तम पचन होतं, माणूस आजारी पडत नाही. जवळजवळ 70-80% लोक फक्त अनियमित आहाराने आजारी पडतात. अनियमित आहार आणि विहार अनियमित केल्याने. जास्त जागरण झालं तो विहारच आहे ना. जागरण म्हणजे अनियमित, आणि आहार म्हणजे 12ला जेवण केलं. अनियमित आहार आणि अनियमित विहार, कुठलंही नियमाने असावं, माणूस आजारी पडत नाही. आजारी पडण्याचे कारणं दोनच: अनियमित आहार, अनियमित विहार. जेवण केव्हा करावं? सूर्य भगवान आहेत तोपर्यंतच. सूर्य मावळायला लागला की जेवायचं का? नाही, संधी काळात नाही. सूर्य भगवान आहेत, 5 वाजता जेवायचं, 5ला, 5:30ला, 6ला सूर्य आहेत तेव्हा जेवायचं. रोज. आता का जमत नाही, जमत. आपल्या जीवनामध्ये ही सवय नाही आपल्याला. बरं, एक पंथ आहे बघा, जैन धर्मातले लोक केव्हा जेवतात? 5लाच, 5ला, 5:30ला. रात्री नाही, वेळी अवेळी नाही. आम्ही कसं आहे, 12 वाजता बी, 1 वाजता बी, 11 वाजता बी, कधी बी जेवण, तोंड सुरूच आहे, बंदच नाही.
अहो यज्ञ करायचा म्हणलं त्यालाही देशाची काळाची काही गरज आहे का नाही? महाराज आपण यज्ञ केव्हा करतो? रात्री का दिवसा? हां बरोबर आहे ना, दिवसा करतो. मग जेवण करणं हा यज्ञच आहे ना, यज्ञच आहे ना. मध्ये जो अग्नी भगवान जो प्रगट रूपाने आहे आपल्या आगामध्ये, जो अग्नी आहे ना, त्या अग्नीच्या मुखात जे आपलं हविर्द्रव्य जे भोजन टाकायचं आहे, दिवस पाहिजे ना. रात्रीला असं अवैध विधी नाही तो. रात्री यज्ञ करता येत नाही. मोठे मोठे यज्ञ झाले वर्षाचे 12 वर्षाचे, पण त्या यज्ञाचा विधी कधी? सूर्य मावळा की बंद. म्हणजे हा यज्ञच आहे ना. सांगायचा मुद्दा काय की जसे पशु पक्षी सूर्य मावळल्यावर त्यांच्या हालचाली बंद करतात किंवा सूर्य उगवल्यावर रात्र आणि तारा लोपतात. कळलं का दृष्टांत? सूर्य उगवल्यावर रात्र आणि तारा लोपतात, शांत होतात, दिसत नाहीत. किंवा सूर्य मावळल्यावर पशु पक्षी शांत होतात, आपल्या हालचाली बंद करतात. त्याप्रमाणे किंवा आणखी आलं बघा, ना तरी देह गेलिया पाटी, देहाधिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. काय दृष्टांत आहेत माऊलींचे. पहिल्यांदा म्हणले त्यांना सांगायचं काही अव्यक्ताबद्दल बोलायचं बरं का माऊलींना. अव्यक्त म्हणजे ही प्रकृती, पराप्रकृती म्हणजे जीवदशा. जीवदशा म्हणजे पराप्रकृती आणि जीवदशा म्हणजे पराप्रकृती कशी आहे, त्याला अव्यक्त का म्हणायचं? अव्यक्त म्हणजे असं जे व्यक्त नाही त्याला अव्यक्त म्हणतात. जीव व्यक्त का व्यक्त? कसा आहे जीव? व्यक्त म्हणजे आकारवान. आता जो आकार आहे, काळा गोरा खुजा ठेंगणा उंच सुंदर कुरूप, हा जो आकार आहे, हा आकार जीवाला का देहाला? देहाला आकार. म्हणजे देहाहून जीव वेगळा का एक? देह वेगळा आहे आणि जीव वेगळा आहे बरं का. आपण एखादा माणूस जर मेला, आपण काय म्हणतो? जीव गेला म्हणजे मेला. म्हणजे देह तर आहेच ना. आपण देहाला जीव मानतो, पर देह म्हणजे जीव नाही. जीव हा अव्यक्त आहे. जीव हा अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे असणारं त्याला आकार नाही, आणि ज्याला आकार आहे तो जीव नाही. सगळा जो विश्वाचा पसार आहे तो आकार आहे. आकार म्हणजे जीवदशा नाही. जीवदशा म्हणजे अव्यक्त आहे. आणि जे व्यक्त आहे इथं व्यक्ताचं नाव घेतलं नाही म्हणून सांगायलेत ना माऊली. जसं सूर्यप्रकाश झाल्यावर रात्र आणि तारा ह्या लोपतात म्हणजे अव्यक्त होतात, दिसत नाहीत. किंवा सूर्य मावळल्यानंतर पशुपक्षी शांत होतात म्हणजे असं हालचाली करीत नाहीत, शांत असतात. तसं अव्यक्त अवस्था जीवदशा ही कशी असते? शांत असते, गुप्त असते, अव्यक्त असते. हे सांगायचे. ना तरी देह गेलिया पाटी, देहाधिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. किंवा अर्जुना ऐक, देह मृत झाल्यानंतर देहाधिक उपाधी केलेल्या पाप पुण्याच्या देहाधिक उपाधी केलेल्या पाप पुण्याच्या पोटामध्ये जशा लपतात, म्हणूनच पुन्हा प्रारब्ध कर्माचा उदय उत्पन्न होताच त्या उपाधी पुन्हा दिसतात. सिद्धांत आहे, पण दृष्टांताकरता उभी आली आहे. सिद्धांत आहे. पहा तुम्ही, आपल्या पूर्ण जन्मामध्ये आपण जे पाप पुण्य करतो, पाप पुण्य हे व्यक्त का अव्यक्त? अव्यक्त.
कर्म जरी घडलं, कर्म घडल्यानंतर जे कर्म असणारं वेदाने निर्णय दिला आहे की हे कर्म असणारं पुण्यकर्म आहे आणि हे कर्म पापकर्म आहे. वेदाच्या निर्णयाने जे पाप आणि जे पुण्य कर्म तर घडणारच आहे, कर्म घडणारच आहे. मग ते पुण्य घडलेलं, जे कर्म घडलेलं हे पापात्मक आहे का पुण्यात्मक आहे याचा निर्णय वेदाने लिहून ठेवला आहे. मग ते असणारं पापात्मक आणि पुण्यात्मक जे कर्म घडलं आहे, हे कर्म ज्या देहाने घडलं तो देह पडला. पडला म्हणजे मेला, मृत झाला. मग देहाने केलेलं कर्म ते पापात्मक आणि ते पुण्यात्मक कुठं गेलं? भोगायचं तर पुढं झाली, पण गेलं कुठं? मग ते देह तर पडला. ज्या देहाने कर्म केलं, कर्म करणारा कोण आहे? देह ना. हो, कोणतंही कर्म घ्या, कोण करणार आहे? देहच करणार आहे ना. मग ज्या देहाने कर्म केलं आणि त्या कर्माचा निर्णय वेदाने दिला, हे पापात्मक आहे, हे पुण्यात्मक आहे, हे कर्म म्हणजे पाप आहे, हे कर्म म्हणजे पुण्य आहे, हा निवाडा केला, बरोबर आहे. मग जे घडलेलं कर्म आहे, ज्या देहाने कर्म केलं आहे तो देह पडला, मेला, मृत झाला. मग जे कर्म घडलं आहे पापात्मक पुण्यात्मक हे कुठं गेलं? देहाला जाळला आम्ही, देह जळाला. मग देह जळाल्यावर पाप पुण्य जळालं का? नवीन लोक शिकलेले हेच म्हणतात, देह जाळला की पाप पुण्य संपलं, जळालं. म्हणजे कोण पुन्हा भोगायला येतं आणि कोणी बघितलंय कसला नरक आणि कसला स्वर्ग, कसलं पाप कसलं पुण्य, सगळी भूलथाप आहे. देह हाची आत्मा, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. अहो, चांगलं चांगलं खाऊन घ्यायचं तेच पुण्य काम आहे. उपाशी राहणं हे पाप काम आहे. देहाला पीडा करणं हे पापाचं फळ आहे आणि देहाला सुख देणं पुण्याचं फळ आहे. मग कसं का असं ना, सुख मिळालं पुण्याचं आहे, सुख मिळण्याकरता चोरी केली पुण्यकर्मच आहे. पुण्यकर्म चोरी करणं. त्यांच्या मताने सांगायचा भाव आपलं एवढंच बोलायचं आहे की ते पाप पुण्य कुठं गेलं? देहाधिक उपाधी केलेल्या पाप पुण्याच्या पोटात जशा लपतात, म्हणूनच पुन्हा प्रारब्ध कर्माचा उदय उत्पन्न होताच त्या उपाधी पुन्हा येतात. उपाधी या शब्दाने अर्थ आपण घ्यायचा की ते पाप आणि पुण्यकर्म हे अव्यक्त आहे आणि ते अव्यक्त असणारं पाप पुण्य तोपर्यंत लोप पावतं. देह गेला की लोप पावतं आणि पुन्हा देह आला की पुन्हा येतं. आता जे आपण जे सुखदुःख भोगतो, हे सुखदुःख आपण जे भोगतो ते सुखदुःख कुणी कर्म केलेले? बरोबर आहे. भोगे कळवेती ते मागले ते जन्म. आपण जे कर्म केलंय पूर्वी, देह पडल्यावर लोप पावलं, मग ते पाप पुण्य गेलं कुठंच नाही, ते फक्त उपाधीच्या पोटात लपलं. जेव्हा उपाधी निर्माण झाली, उपाधी म्हणजे देह निर्माण झाला की ते असणारं आलंच. तुमचं कर्म तुमच्या मुलाला नाही, मुलाचं कर्म तुम्हाला नाही. ज्यांनी कर्म केलं त्यालाच ते मिळतं आहे. ते कर्माची गती अशी महाराज, ज्यांनी कर्म केलं का त्यालाच भोगावं लागत आहे. अशा अनेक जीव आहेत आणि सगळ्या जीवांचे कर्म त्यांनाच भोगावे लागतात. इतके लोकांचे देह पडले, पण नवा देह आला की ते कर्म आलंच बरोबर. कर्म आपली पाठ सोडत नाही, नाही सोडत, सुटू शकत नाही. उपाधी जरी बदलली कर्म बरोबरच आहे. कर्माचा नाश नाहीच, कर्माचा भोग आहे. कर्म भोगून सारावं लागतं.
आणि नाश करायचं म्हणलं तर देवाची कृपा, नामचिंतन. कर्माचा नाश होतो पण नामचिंतनाने, साधनाने, पुण्यबळाने. पर कर्म हे भोगून सारावं लागतं, भोगल्यानंतर संपत असतं. तर सांगायचा भाव इथं आहे की जसं देहाधिक जे आपण पाप पुण्यकर्म केलेले आहे देहाने, देह पडल्यानंतर, देह गेल्यानंतर, माणूस मेल्यानंतर ते पाप पुण्य तसं देहाच्या उपाधीमध्ये लपतं. आणि जेव्हा नवीन उपाधी येते त्या जीवदशेला, उपाधी नवीन आली म्हणजे नवीन देह मिळाला. पण नवीन देह केव्हा मिळतो? त्याच पाप पुण्याच्या आधारावर, आश्रयावर. जसं पाप पुण्य असल लपलेलं म्हणजे पूर्वीचे संस्कार जे होते त्या संस्काराने माणसाला पुढला जन्म मिळतो. हो, याचा भाव पूर्वीचे संस्कार म्हणजे आपण जे पाप पुण्यकर्म केलं ते पाप पुण्यकर्म जरी देह गेला, दुसरा देह आला तरी ते पाप पुण्य आपल्याबरोबरच येतं आहे. आणि त्या पाप पुण्याच्या संबंधाने माणूस तो जीव प्रत्येक सुखदुःखाचा भोग भोगत असतो. सुखदुःखाचा भोग आपल्या पाप पुण्याच्या कर्मामुळं आहे. कोणाला सुख, कोणाला दुःख हे आपल्याच कर्माचं फळ आहे. हे देवाचा काही संबंध नाही. देव तुमच्या कर्माचा साक्षी आहे, फळ देणारा आहे. कर्म तुम्ही करायचं आहे आणि फळ देवाने द्यायचं आहे. तुमचं फळ मिळणारच आहे, फक्त कधी द्यायचं आहे ते देवाच्या म्हणण्यावर आहे. तो साक्षी ना, आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी कोण आहे? ईश्वर आहे, परमात्मा आहे. सांगायचा भाव इथं माऊली म्हणतात त्या अव्यक्ताबद्दल बोलताना, अव्यक्त जो गुप्त आहे ना, अव्यक्त म्हणजे जीवदशा, पराप्रकृती. जीवदशा ही गुप्त आहे, अव्यक्त आहे. कशी आहे? जसं देह पडल्यानंतर त्या उपाधीमध्ये घडलेले पाप पुण्यात्मक कर्म हे गुप्त होतात उपाधीमध्ये. आणि उपाधी नवी आली की प्रारब्ध कर्माने पुनर्जन्माला येतात. तसं तैसे का, आणखी एक दृष्टांत, का बीज मुद्रेयातू थोके तरु समस्तू, का वस्त्रपणे तंतू दशेरा. हे दृष्टांत 3 दिलेत, ऐका. जसं बीजाच्या आकारामध्ये पूर्ण वृक्ष जसा गुप्त रूपाने राहतो, असतो का नाही? कोणतंही बी घ्या, आता कोणतंही म्हणण्यापेक्षा घ्या वडाचं बी. केवढं असतंय वडाचं बी? राई एवढं वडाचं बी. पण त्या बियाच्या पोटामध्ये पूर्ण वृक्ष सामावतो. पूर्ण वृक्ष कसं काय सामावला? अव्यक्त रूपाने. तुम्ही ते बी जर लावलं वडाचं तर अंकुर पावल्यावर कलेने दशेने एक दिवस तो विस्तीर्ण वृक्ष होतो. मग जो वृक्ष झाला कुठून झाला? बियापासून. त्या बियाच्या पोटामध्ये हा अव्यक्त रूपाने तो वृक्ष होताच. किंवा आता बघा, का बीज मुद्रेयातू थोके तरु समस्तू. सगळा वृक्ष त्या बीजामध्ये असतोच, पण कसा असतो? गुप्त रूपाने, अव्यक्त रूपाने. किंवा का वस्त्रपणे तंतू दशेरा. हे काय आहे? वस्त्र आहे. हे वस्त्रपणा ह्यात आहे काय? तंतूच्या अवस्थेमध्ये वस्त्रपणा असा राहतो. वस्त्रपणा हा उपाधीने, हा आकाराने. आकार काय आहे? वस्त्राचा आहे. पण आहे काय? तंतू म्हणजे धागा. हां, जसं धाग्याच्या पोटामध्ये वस्त्रपणा हा गुप्त असतो, किंवा बीजाच्या पोटामध्ये वृक्षपणा गुप्त असतो. तैसे साणुन्या स्थूलधर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होनी जेथे. तसं त्याप्रमाणे
पंचमहाभूत आणि प्राण्याचे देह समुदाय, आपले स्थूलत्व हे आकाराचे सर्व त्या ठिकाणी असं संबंध, स्थूलत्व टाकून आणि सूक्ष्म होऊन जिथं लयाला जातात त्याला अव्यक्त म्हणतात, जीवदशा म्हणतात. अर्जुना तया नावे, अव्यक्त हे जाणावे. आता ऐके आगवे इंद्रिय भेद. अव्यक्त म्हणजे काय कळलं का? तरी नाही कळलं आणखीन. तर अव्यक्ताबद्दल आपण उद्या बोलू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान.